एसआयटीला वाल्मिक कराड यांच्या संदर्भामध्ये सगळ्यात मोठा पुरावा समोर आलेला आहे. कृष्णा आंधळे नेमका कुठे आहे? कृष्णा आंधळेनं काय केलंय? कृष्णा आंधळेचा मर्डर झालाय का? असे बरेचसे प्रश्न असताना आता वाल्मिक कराड यांच्या संदर्भामध्ये एसआयटी कडे एक सगळ्यात मोठा पुरावा आणि सगळ्यात मोठा दस्तऐवज एसआयटीच्या हाती लागलेला आहे. तर तो दस्तऐवज काय आहे आणि पुरावा काय आहे हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे. तरी पुढे जाण्या अगोदर अशाच वेगवेगळ्या विविध माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर नमस्कार, मी रणजित. मित्रांनो, वाल्मिक कराड असतील किंवा सुदर्शन घुले असेल, हे जरी मुख्य आरोपी मध्ये येत असले किंवा मुख्य आरोपी त्यांना बोललं जात असलं तरी सुद्धा अजून सुद्धा बरेचसे नवीन खुलासे या केसमध्ये व्हायचे राहिलेले आहेत. ते म्हणजे अजून एक आरोपी फरार आहे, त्याचं नाव आहे कृष्णा आंधळे. तो कृष्णा आंधळे नेमका कधी सापडणार? जर लोक म्हणतायत कृष्णा आंधळेचा मर्डर झालाय, कृष्णा आंधळेला मारलं गेलंय, तर कृष्णा आंधळेला मारलंय तर नेमकं कोणी मारलंय? आणि जर मारलंय तर त्याची डेड बॉडी कुठे आहे? त्याची बॉडी का सापडत नाहीये? असे बरेचसे प्रश्न, बरेचसे खुलासे या केसमध्ये व्हायचे राहिले. आणि परळीमधील असो किंवा बीडमधील असो, जी गुंडागिरीची टोळी सुदर्शन घुले आणि त्याच्या गँगनं चालवली होती, त्या गँगचं सुद्धा अजून बरंचसं काही ओपन व्हायचं राहिलेलं आहे. एसआयटीला अजून बरंच काही ओपन करायचं राहिलेलं आहे, जे अजून लपून बसलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये दुसरा कोणाचा हात आहे का? जर या कॉल रेकॉर्डिंग असो किंवा काही असो, याच्यामध्ये दुसरं काही अजून सापडत आहे का? एखाद्या मोठ्या नेत्याचा हात याच्यामध्ये सापडत आहे का? हे सुद्धा याच्या एसआयटीला चौकशी करायचं अजून राहिलेलं आहे. मित्रांनो, याच्यामध्येच आता कृष्णा आंधळेचा पत्ता हा वाल्मिक कराड यांच्या मोबाईल मध्ये सापडतो की काय असं झाले. कारण एसआयटीला सगळ्यात मोठा पुरावा सापडला तो म्हणजे त्याचा मोबाईलच. कमीत कमी वाल्मिक कराड यांच्याकडे 9 ते 10 मोबाईल सापडले होते आणि त्याच मोबाईल मधून कृष्णा आंधळेचा पत्ता सापडतो की काय असं झाले. कारण रोज नवीन नवीन खुलासे येत आहेत. रोज वाल्मिक कराड यांच्या संदर्भातील वेगवेगळ्या कॉल रेकॉर्डिंग आपण व्हायरल होताना बघतोय. म्हणजे काल एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली. त्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये वाल्मिक कराड म्हणतायत, मी इथं बाप बसलोय, उद्या काय व्हायचंय ती तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी बघतो. म्हणजे एका तरुणानं नाशिकच्या आक्षेपार्ह पोस्ट केली होती. म्हणजे ती समाजाचे वाद लावणारी पोस्ट होती. अशी आक्षेपार्ह पोस्ट केलेल्या तरुणाला वाल्मिक कराड यांनी सपोर्ट केला किंवा पाठिंबा दिला होता. आणि जे सायबर पोलीस अधिकारी होती, त्या अधिकाऱ्याला फोन लावून त्या तरुणाला फोन करू नका असं म्हणला. आणि त्या तरुणाला हे सगळं झाल्यानंतर तरुणाला वाल्मिक कराड यांनी सांगितलं की इथं बाप बसलाय तुमचा, तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही चालू द्या. इग्नोर करायचं त्यानंतर असल्या पोलिसांना किंवा अशा गोष्टींना. मित्रांनो, हे असेच नवीन नवीन खुलासे रोज वाल्मिक कराड यांच्या फोन मधून होत आहेत. म्हणजे जे एसआयटीला सीआयडी कडे मोबाईल यांचे हे जप्त आहेत, त्या एसआयटीच्या हाती हे नवीन नवीन खुलासे येत आहेत. त्याच्यामुळे कृष्णा आंधळेचा पत्ता सुद्धा वाल्मिक कराड यांच्या मोबाईल मध्ये सापडू शकतो. जर यांना मारलेलं असेल किंवा वाल्मिक कराड यांच्या संदर्भामध्ये जर ज्यावेळेस हे सगळे फरार होते त्यावेळेस यांनी कृष्णा आंधळेच्या मोबाईलवरून जर वाल्मिक कराड यांना संपर्क केला असेल तर नक्कीच मोबाईल मधून वाल्मिक कराड यांच्या मोबाईल मधून कृष्णा आंधळेचा पत्ता लागू शकतो. आता कृष्णा आंधळे बाबत बरेच नवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. ते म्हणजे कृष्णा आंधळे बाई बनून फिरत आहे, कृष्णा आंधळे हिजडा बनलेला आहे, कृष्णा आंधळे मिशी काढून पुण्यात हिंडत आहे, कृष्णा आंधळे पुण्याच्या शेजारी झाडीने लपलेला आहे. असे रोज नवीन नवीन खुलासे येत आहेत. कोणी म्हणतं त्याचा मर्डर झालेला आहे, कोणी म्हणतं त्याच्या कर्नाटक मध्ये डेड बॉडी सापडली आहे, कर्नाटक मध्ये बाउंड्रीवर डेड बॉडी पुरून ठेवलेली आहे. बरेचसे ठिकाणी बरेचसे उलगडे कृष्णा आंधळे विषयी होत आहेत. आणि त्याच्यातच आता कृष्णा आंधळेचा जर पत्ता घ्यायचा असेल तर वाल्मिक कराड यांचे जे मोबाईल मधून रोज नवीन नवीन खुलासे येत आहेत, रोज नवीन नवीन काहीतरी व्हायरल त्यांच्या मोबाईल मधलं होतंय.
अशाच आता या मोबाईल मधून चौकशी करण्याची गरज आहे आणि त्या मोबाईलच्या कॉल रेकॉर्डिंग सगळं CDR काढून जर याच्यामध्ये कृष्णा आंधळेला जर हे फरार असताना फोन केलेला असेल आणि कृष्णा आंधळे त्यावेळेस कुठं लपलेला असेल तर नक्कीच कृष्णा आंधळेचा शोध हा वाल्मिक कराड यांच्या मोबाईल मधूनच लागू शकतो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? वाल्मिक कराड यांच्या मोबाईल मध्ये कृष्णा आंधळेचा पत्ता लपलेला असेल का आणि कृष्णा आंधळे नेमका आता सध्या कुठे असेल हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. धन्यवाद.